ओके, सो मंडळी ह्या प्रॉपर खेकडे खाणार आहेत. आपण यांना रेसिपी विचारूया कशी बनवतात. सो मी तशीच घरी बनवणार आहे. ओके, हे बघा यांनी पण आज खेकडे घेतलेत. मोस्ट कशी बनवतात सांगा. सगळे मोडून झाले ना, म्हणजे त्याच्यात ऐकायला आला पाहिजे. मोडून झाले ना सगळे साफ करायचे, हे खोलून चण्याचं पीठ. वेलकम टू माय ब्लॉग मंडळी. कसे आहात? नक्कीच मजेत असणार आहात. मी तर खूप हॅपी आहे. रेनी सीझन सुरू आहे आणि रेनी सीझनमध्ये खेकडा खाणं तर बनताय ना बॉस. यस, सो आम्ही निघालो आहे खेकडे आणायला खेकडा मार्केटमध्ये. कारण आज आहे संडे आणि संडे म्हटलं तर स्पेशल मेन्यू असायलाच पाहिजे. आणि रेनी सीझन असल्यामुळे तर विचारूच नका. सो इंगळे साहेबांचा आणि माझा मूड झाला होता खेकडे खाण्याचा. तर आम्ही निघालो आहे खेकडे घेण्यासाठी खेकडा मार्केटमध्ये. चला मग तुम्ही पण आमच्यासोबत खेकडा मार्केट. बदलापूरचा रेल्वे स्टेशन जवळ मच्छी मार्केट म्हटलं तरी चालेल. आणि इथे आज स्पेशली पावसाळा सुरू आहे, पाऊस आहे, त्याच्यामुळे इथं खेकड्याचं मार्केट भरलेलं आहे. सो ते घेण्यासाठी आम्ही आलेलो आहे. तर चला मग बघूया खेकडा मार्केट. रेल्वे स्टेशन जवळ असल्यामुळे इथं खूप गर्दी असते, तुम्ही बघतच आहात. सो चला आपण खेकडे बघूया. हे खेकडे कुठून आणता मावशी? नदीचे गोड पाण्याचे. सकाळी कितीला येतात? म्हणजे हे गोड पाण्याचे आहे. ग्रामीण भागातला महिला आहे, तिथे जवळपासच ग्रामीण भाग पण लागतो. हे रात्री जातात खेकडे पकडायला आणि सकाळी इथे येऊन ते विकतात. चला आपण अजून पुढे बघूया. बघा इथं पण बसलेले आहेत खेकडे घेऊन. कशी दिले मावशी? कशी दिले? कशा हो? 350 रुपयाला. किती आहेत ते? किती आहेत? 5. 350ला 5. कशी दिले मावशी? घेतले दोन्ही मिळून 750. बघा कसे आहेत आणि तेही जिवंत आणि गोड पाण्याचे आहेत. कितीला आहे? 300ला बघा 6. काय कशी म्हटलं मावशी? 300 रुपयाला 5 आहेत. हे चिंबूर आहेत की मोठे आहेत? मोठे आहेत का? हे कसे दिले? 150 रुपयाला. सी बघा किती गर्दी आहे आज संडे असल्यामुळे. चला आपण बघूया. आहे सो आपण त्यांचंही शूट घेऊया, कारण सकाळी सकाळी खेकडे घेऊन येतात आणि रात्री पकडतात. पानं, गवती चहा आणि काहीतरी पालेभाज्या सुद्धा आहे. हे ऑर्गॅनिक आहे. हे काय आहे नवीन? आळू आहे. आळू गावरान कोंबडे आहे. कसे दिले ते? म्हणजे इथं खेकड्यांचं मार्केट सुद्धा आहे आणि आज संडे असल्यामुळे बघा गावरान कोंबडे सुद्धा आहेत. आज संडे असल्यामुळे सगळ्यांचा स्पेशल दिवस असतो, कारण दिवसभर म्हणजे 4 दिवस लोक धावपळी करतात. सो त्यांना आजचा हा दिवस खूप वेगळा आहे त्यांच्यासाठी, कारण संडे एक भेटतो त्यांना मनासाठी खाऊ शकतात.
कसं दिले दादे? 800 रुपये. 800 रुपयाला. किती आहे ते? किती पीस आहे? 6 पीस. 800 रुपयाला 6 पीस. तिला 6 पीस आहे ते. म्हणजे तुम्ही बघत आहात की सध्या खेकड्यांना किती डिमांड आहे आणि खेकडे किती महाग झालेले आहे. बट तरी बदलापूरकर खातात बरं का, कारण बदलापूर खाण्याची खूप शौकीन आहेत. पावसाळा असल्यामुळे हे कुणी सोडत नाही आणि स्पेशली याचा आणि माझा दूरपर्यंत संबंध नव्हता. बट मी जेव्हा मुंबईमध्ये आले आणि इकडचं खाणं पिणं शिकले, कारण आगरी कोळी वेगवेगळ्या ठिकाणच्या लोकांमध्ये राहणं होतं माझं, सो मी हे बनवणंही शिकले आणि खाणंही शिकले. सो आज हा मेन्यू आमच्या घरी होणार आहे. तर इंगळे साहेब करत आहेत खेकड्यांचा भाव, तुम्ही बघतच आहात. सो इंगळे साहेब करत आहेत खेकड्यांचा भाव. मार्केटमध्ये माझा आवाज तुम्हाला कमी येणार, कारण मार्केट गच्च भरलेलं आहे पूर्ण संडे असल्यामुळे आणि सगळे खाण्याचे शौकीन आहे. सो आम्ही शौकीन आहोत, त्यासाठीच आम्ही मार्केटमध्ये आलेलो आहे आणि इंगळे साहेब बघा भाव करत आहेत. बघूया मावशी काय म्हणते, कितीला देते, कारण किती सांगितले? 300ला 6. बघूया काय करतात, भाव सोडतात की नाही. इतकी गर्दी आहे आज संडे असल्यामुळे आणि वरून पावसाचं वातावरण आहे. रात्रभर पाऊस होता, आजही पाऊस होता. बट हे लोक रात्री जातात आणि खेकडे पकडून येतात आणि सकाळी जर विकायला येतात. गोड पाण्याचे खेकडे असतात, त्याच्यामुळे खूप डिमांड असते या खेकड्यांना. बघा किती गर्दी आहे आज. रेनकोट आता सुरू झाला आहे, पाऊस. चला खेकडे घ्यायचे अजून बाकी आहेत आमचे. तर रेनकोट घातले की बघा किती छान असं पावसाचं वातावरण झालं आहे. मस्त पाऊस सुरू झाला आहे, बघा किती छान वाटत आहे. काकाने छत्री बंद केली यांची. ओके, सो मंडळी ह्या प्रॉपर खेकडे खाणार आहेत. आपण यांना रेसिपी विचारूया कशी बनवतात. सो मी तशीच घरी बनवणार आहे. ओके, हे बघा यांनी पण आज खेकडे घेतलेत. मोस्ट कशी बनवतात सांगा. हे सगळे मोडून झाले ना, ओके बोल, म्हणजे त्याच्या तारखेला आला पाहिजे. मोडून झाले ना सगळे साफ करायचे. हे खोलून चण्याचं पीठ घ्यायचं, मसाला, गरम मसाला, हळद, मीठ, त्याचा गोळा तयार आणि वाटण थोडं ते टाकायचं आणि पीठ खोललेले असतात ते भरायचे कवटीमध्ये. हे फोडून हे साफ करायचं आतमध्ये आणि त्याच्यात भरायचं आणि परत ते लावून फोडणीला आपण जशी भाजी टाकतो तसं टाकायचं. ओके, म्हणजे आपल्याला धुवून वगैरे याला कांदा बिदा लावून थोडं वाफलायचं वगैरे नाही, डायरेक्ट करायचं. डायरेक्ट प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. हा प्रॉपर खाणार आहे, सो यांनी मला त्याची पद्धत सांगितली आहे, मी त्याच पद्धतीने ती बनवणार. ओके, घेतला तीन आहेत. 300ला फक्त 3. या मोठ्या मोठ्या आहेत, त्याच्यामुळे याचा भाव 300ला 3 आहे. ओके, सो इंगळे साहेबांनी घेतले आहेत 2 ते गठ्ठे बांधलेले, काय म्हणतात खेकड्यांचे 2 त्यांच्या हातामध्ये दिसत आहेत तुम्हाला. सो आम्ही आता ते घेणार आहोत. इंगळे साहेब भाव करता. पाऊस खूप सुरू आहे आणि माझ्याकडे मोबाईलचं प्रोटेक्शन नाही आहे, सो त्याच्यामुळे जास्त मी मोबाईल बाहेर ठेवू शकत नाही. सो आम्ही घेत आहे हे खेकडे. रानातले जंगलातले. सो हे बघा हे घेतले आहेत इंगळे साहेबांनी. कितीला घेतले ते? 800 रुपयाला 300 रुपयाला 3, 300 रुपयाला 5. बघा 600 रुपयाला 2. एका याच्यामध्ये 3 आहेत, एकामध्ये 5. हे घेतलं आहे. आजचा मेन्यू आहे आमचा हा. ओके, सो झाली आमची खरेदी. सो मंडळी आमची झाली आहे खेकड्याची खरेदी. तर तुम्ही बघा ना किती जबरदस्त पाऊस सुरू आहे.